मागील भागात. त्याचवेळी त्याला फार्म हाऊसच्या बाहेर एका काळ्या गाडीची हालचाल जाणवली. आर्यनने खिडकीतून बाहेर बघितलं तर त्याला दिसलं की त्या काळ्या गाडीतून काही लोक शस्त्र घेऊन खाली उतरत होते. मामा, आपल्याला इथून निघावं लागेल. त्यांना पत्ता लागलाय, आर्यन जोरात ओरडला. तशी श्रावणी आपल्या वडिलांना धरून उभी राहिली. तेवढ्यात अचानक एक गोळी खिडकीच्या काचेवर लागली आणि सगळीकडे खळबळ उडाली. आता पुढे बाप लेकीच्या भेटीचा तो हळवा क्षण गोळीच्या आवाजाने विखुरला गेला होता. खिडकीची काच फुटून त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले गेले होते आणि यशवंतरावांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. पण आर्यनच्या डोळ्यात आता फक्त आपल्या कुटुंबाला वाचवण्याची आग होती. शत्रू दाराशी आला होता आणि आता माघार घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. आर्यनने पटकन श्रावणी आणि यशवंतरावांना जमिनीवर झोपायला सांगितले आणि स्वतः सोफा काढून दारापाशी आडवा केला. श्रावणी, बाबांना घेऊन मागच्या खोलीत जा. तिथे एक छोटा बंकर आहे. मामांना माहिती आहे. लवकर करा. आर्यन त्यांच्या काळजीने घाईत बोलला. आर्यन, तुम्ही पण आमच्यासोबत चला. ते खूप लोक आहेत. श्रावणी मात्र घाबरून आर्यनचा हात धरत बोलली. मी त्यांना इथे अडवून ठेवतो, तरच तुम्ही सुरक्षित बाहेर पडू शकाल. जा, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे श्रावणी, आर्यन बोलला. चला श्रावणी, आर्यन म्हणतोय तेच बरोबर आहे. यशवंत, उठा लवकर. मामाही आर्यनला दुजोरा देत म्हणाले. श्रावणी रडत रडत आपल्या वडिलांना घेऊन मागच्या गुप्त वाटेने निघाले. पण आर्यनच्या काळजीने तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. इकडे आर्यनने आपल्या जॅकेटमधून एक छोटी पिस्तूल काढली, जी त्याने सुरक्षेसाठी सोबत ठेवली होती, आणि तो शत्रूशी 2 हात करायला सज्ज झाला. इथे पिंकी आणि रोहन आपल्या गाडीतून तिथे पोहोचले आणि लांबूनच त्यांना गोळीबाराचे आवाज त्यांच्या कानावर पडले. ऐक ग रोहन सर, तिथे तर खरोखरचा धूम पिक्चर सुरू झालाय. साहेब संकटात आहेत. पिंकी हातातलं भिंग खाली ठेवत बोलली. पिंकी, तू गाडीतच राहा. मी पोलिसांना फोन केलाय, ते येतच असतील, रोहन म्हणाला. नाही, मी कशी काय गाडीत बसणार? ढोणे साहेबांनी मला शिस्त शिकवली आहे. आता ती वापरण्याची वेळ आली. पिंकी काहीतरी विचार करत बोलली. तिने गाडीच्या डिक्कीतून स्प्रे बाटल्या आणि मिरची पूडची पाकिटं काढली, जी तिने हॉटेलमधून चोरली होती. पिंकी आणि रोहन गुपचूप मागच्या बाजूने फार्म हाऊसच्या दिशेने सरकले. पिंकीने एका गुंडाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, जो मागून आर्यनवर हल्ला करायला जात होता. तो गुंड ओरडत खाली पडला आणि पिंकी त्याला म्हणाली, कसा वाटला गड्या माझा तडका? आर्यनने 2 गुंडांना धुळीला मिसळलं होतं, पण शत्रूचा म्होरक्या विक्रम, तो यशवंतरावांचा जुना शत्रू होता, अचानक समोर आला. आर्यन राजशिर्के, वाघासारखा लढतोयस, पण तुला माहीत आहे का तू कोणाला वाचवतोयस? या यशवंतकडे अशा काही फाईल्स आहेत, ज्या जर बाहेर आल्या तर अनेक बड्या लोकांचे चेहरे काळे पडतील, विक्रम म्हणाला. मला फाईल्सशी घेणं देणं नाहीये. यशवंतराव हे माझ्या श्रावणीचे वडील आहेत आणि त्यांच्या केसालाही धक्का लागला तर मी तुझे तुकडे करेन, आर्यन बोलला. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. आर्यनला थोडी इजा होते, पण तो हार मानत नाही. श्रावणी बंकरमधून हे सर्व बघत होती. तिला राहवत नाही आणि ती हातात एक लाकडी दांडका घेऊन बाहेर आली
आणि विक्रमच्या डोक्यात जोरात मारला. तसा विक्रम जागीच कोसळला. तेवढ्यात समीर, आर्यनचा पोलीस मित्र, आपल्या टीमसह तिथे पोहोचला आणि त्याने उरलेल्या गुंड्यांना ताब्यात घेतलं. आर्यन, तू ठीक आहेस ना? पिंकीचा फोन आला म्हणून आम्ही लवकर पोहोचू शकलो, समीर बोलला. श्रावणीने आर्यनला मिठी मारली. तुम्ही वेडे आहात, असं जीवाला धोक्यात कोण घालतं? ती भाऊक होत बोलली. तिचे डोळे अजूनही पाण्याने तुडुंब भरले होते. तुझ्यासाठी तर मी यमराजाशीही लढलो असतो. आर्यन मात्र हसून बोलला. आर्यन, श्रावणी, आता वेळ आली सत्य सांगण्याची. माझ्याकडे ज्या फाईल्स आहेत त्या श्रावणीच्या आईच्या खुनीचे नावसुद्धा आहे आणि तो खुनी आपल्या खूप जवळचा आहे. यशवंतराव पुढेच म्हणाले. यशवंतरावांनी एक जुनी पेन ड्राईव्ह आर्यनच्या हातात दिली. तसे सर्वजण सुन्न झाले. पिंकी आणि रोहन सुद्धा तिथे पोहोचले आणि त्यांनी सर्वांना पाणी दिलं. आर्यनने ती पेन ड्राईव्ह आपल्या लॅपटॉपला लावली. त्यात एक व्हिडिओ होता. व्हिडिओ सुरू झाला आणि त्यात जो चेहरा दिसतो तो पाहून राजलक्ष्मी देवींच्या किंकाळीने संपूर्ण फार्म हाऊस हादरतं. तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून आर्यनच्या स्वतःच्या वडिलांचा, स्वर्गीय प्रताप राजशिर्केचा होता. श्रावणीने आर्यनकडे पाहिलं आणि आर्यनचा लॅपटॉप त्याच्या हातातून खाली पडला. लॅपटॉपच्या स्क्रीनवर तो चेहरा आर्यनच्या जगाला आग लावून गेला होता. त्याचे वडील प्रताप राजशिर्के, ज्यांना त्याने देवासमान मानलं होतं, त्यांचं नाव श्रावणीच्या आईच्या मृत्यूशी जोडलं जावं. ही गोष्ट श्रावणी आणि आर्यनच्या नात्यात एक अशी दरी निर्माण करणार होती जी कदाचित कधीच भरून निघणार नव्हती. फार्म हाऊसवर आता एक भयान शांतता पसरली होती. आर्यन सुन्न होऊन त्या स्क्रीनकडे बघत होता. श्रावणीचे डोळे विस्फारले होते. यशवंतरावांनी मान खाली घातली होती. हे खोटं आहे. माझे वडील असं कधीच करू शकत नाही. यशवंतराव, ही फाईल नक्कीच कोणीतरी खोटी बनवली असणार, आर्यन थरथरत्या आवाजात बोलला. आर्यन, मलाही असंच वाटलं होतं. पण त्या दिवशी फॅक्टरीमध्ये जे काही घडलं त्यामागे एक खूप मोठं व्यावसायिक षडयंत्र होतं. प्रतापरावांना यात गोवण्यात आलं होतं की त्यांनी ते स्वतः केलं हे अजूनही मला पूर्णपणे माहीत नाही. पण त्या अपघातात सुमतीला आपला जीव गमवावा लागला. यशवंतराव म्हणाले. म्हणजे ज्या माणसाला मी माझे वडील मानलं, ज्यांच्या घरात मी सून म्हणून आले, त्याच माणसाच्या हाताला माझ्या आईचं रक्त लागलंय? श्रावणी आर्यनपासून 2 पावलं मागे सरकत बोलली. श्रावणीच्या डोळ्यात आता आर्यनबद्दल प्रेम नाही तर एक प्रकारची भीती आणि तिरस्कार दिसू लागला होता. आर्यनने तिला सावरण्यासाठी हात पुढे केला पण तिने त्याचा हात झटकला. पिंकी आणि रोहनने आतले सर्व संभाषण ऐकले होते. पिंकी, जी नेहमी हसतमुख असायची, ती आज पहिल्यांदाच खूप गंभीर दिसत होती. रोहन सर, हे काय झालं? साहेब आणि वहिनींचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं. एका बाजूला नवरा आणि दुसऱ्या बाजूला आईचा खुनी. वहिनी कसं जगणार? पिंकी गंभीर होऊन म्हणाली. पिंकी, आपल्याला शांत राहावं लागेल. हा व्हिडिओ जुना आहे. यात काहीतरी दुवा सुटला असावा. आर्यनचे वडील गुन्हेगार होते की त्यांना अटकवण्यात आलं होतं, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण या दोघांनाही कोसळण्यापासून वाचवलं पाहिजे, रोहन बोलला. मी वहिनींना एकटं सोडणार नाही.
आणि साहेबांना पण नाही. आपण ढोणे साहेबांना फोन करून जुन्या फॅक्टरीचे हिशोब काढायला लावले. पिंकी एक दीर्घ श्वास घेऊन जिद्दीने बोलली. पिंकी श्रावणीच्या जवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. तशी श्रावणी पिंकीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. थोड्याच वेळात सर्वजण घरी परतले होते. राजलक्ष्मी देवींना जेव्हा कळतं की पेन ड्राईव्हमधील सत्य बाहेर आलंय, तेव्हा त्या थरथर कापायला लागल्या होत्या. आई, तुला हे माहीत होतं? बाबांबद्दलच्या या अफवा किंवा हे जे काही आहे, हे तुला माहीत असूनही तू गप्प राहिलीस? आर्यनने डोळे बारीक करून त्यांच्याकडे बघत विचारले. आर्यन, तुझे बाबा गुन्हेगार नव्हते. सुमतीच्या अपघातानंतर ते स्वतःला दोष देत होते. त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं, पण ते काही सांगण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मी श्रावणीला हे सांगायला घाबरत होते, कारण मला तुमचं नातं तुटण्याची भीती होती. राजलक्ष्मी खाली मान घालून कडवडून बोलल्या. आईसाहेब, नातं सत्यावर टिकतं, खोटेपणावर नाही. आज या घराच्या भिंती मला टोचायला लागल्या आहेत. श्रावणी शांतपणे पण करारी आवाजात म्हणाली. आता श्रावणीने एक उसासा सोडला आणि काहीही न बोलता वर गेली. सामानाची बॅग भरून आर्यन आणि तिच्या रूममधून बाहेर निघाली. आर्यनने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नाही. बाहेर जोरात पाऊस पडत होता. श्रावणीने मनोमन ठरवलं होतं की ती आता आपल्या वडिलांसोबत यशवंतरावांसोबत त्यांच्या घरी राहायला जाईल. श्रावणी, माझ्या चुकीची सजा मला दे, पण असं सोडून जाऊ नकोस. आपण मिळून हे रहस्य सोडवूया. जर माझे वडील दोषी असतील तर मी स्वतः तुझी माफी मागेन. आर्यन अजूनही तिला थांबविण्याचा प्रयत्न करत म्हणाला. आर्यन, प्रश्न माफीचा नाही आहे, प्रश्न विश्वासाचा आहे. मला थोडा वेळ हवा आहे स्वतःला शोधण्यासाठी आणि कदाचित या सत्याला स्वीकारण्यासाठी. श्रावणी त्याच्याकडे न बघताच बोलली. आर्यन, तिला जाऊ दे. सध्या तिचं मन खूप दुखावलं गेलंय. यशवंतराव शांतपणे म्हणाले. शेवटी श्रावणी गाडीत बसून निघून गेली. आर्यन भरपावसात रस्त्यावर गुडघ्यावर बसून रडत राहिला. पिंकी खिडकीतून हे सर्व बघत होती आणि तीही डोळे पुसली. श्रावणी आपल्या वडिलांच्या जुन्या घरात पोहोचली होती. तिथे तिला आईची एक जुनी डायरी मिळाली. तिने ती डायरी उघडली तेव्हा त्यात शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं. प्रताप राजशिर्के हे माझे मित्र आहेत, पण त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी दुसराच मला ठार मारण्याचा प्रयत्न करतोय. श्रावणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. म्हणजे प्रतापराव निर्दोष होते? मग खरा खुनी कोण? मित्रांनो, जर कथेचा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर कथेला लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.